नमस्कार. आताच्या घडीची मोठी बातमी आहे की वसई विरार महानगरपालिका ज्याची निवडणूक झाली आणि आता या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने 71 जागांचा बहुमत घेत या ठिकाणी आपला झेंडा रोवला, तर विरोधी पक्षामध्ये आहे भाजप. या ठिकाणी जे आहे ते आता महापौर होणार कोण असा प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच आज म्हणजे 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत झालेलं आहे आणि या आरक्षण सोडतीमध्ये वसई विरार महापौर पदाचं जे आरक्षण आहे ते ओपन कॅटेगरीचं आलेलं आहे आणि त्यातही ते महिलांसाठी राखीव नाहीये. म्हणजे या ठिकाणी पुरुष महापौर जे आहे ते विराजमान होऊ शकतात. त्यामुळे पाहण्यासारखं असणार आहे की वसई विरार महापौर पदासाठी नेमकी कोणती नावं समोर येतात. ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यांपासूनची जी चर्चा होती की जर ओपन मध्ये रिझर्वेशन जे आहे ते ओपन प्रवर्गातलं येतं, या ठिकाणी जर पुरुष येतो तर त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अज्जू पाटील यांचं नाव समोर येत होतं आणि सततच्या चर्चा देखील सुरू होत्या आणि कुठेतरी जनतेची पसंती देखील या नावाला होती. त्याचबरोबर जे दिग्गज नेते आहेत, प्रफुल्ल साने आहेत, त्यानंतर विविध नेते आहेत, यांचं देखील नाव समोर येत होतं. जर आपल्याला माहित असेल तर या ठिकाणी मोठा वाटा जो आहे तो ख्रिस्त कम्युनिटीचा देखील आहे. त्यामुळे कुठेतरी यावेळेस महापौर पदाच्या नावांमध्ये कुठेतरी बदल होत जे ते ख्रिश्चन कम्युनिटीला देखील एक चांगलं महत्व देत या ठिकाणी मार्शल लोपिस आहेत, त्यानंतर डॉमिनिक रुमाव आहेत, यांचं देखील नाव येऊ शकतं महापौर पदासाठी. कारण कुठेतरी या कम्युनिटीला सतत सांभाळून घेण्याचं काम बहुजन विकास आघाडीने केलेलं आहे आणि असं असतानाच कुठेतरी या कम्युनिटीचा देखील महापौर बसू शकतो. याचबरोबर जे आहे ते नायगाव किंवा वसई पट्ट्याचा जर महापौर भूमिपुत्राच्या हिशोबाने विचार करायला गेलं, जर महापौर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते कन्हैयालाल बेटाभोईर देखील आहेत, त्यांचं देखील नाव चर्चेत येऊ शकतं. त्याचं कारण म्हणजे की चांगल्यारीत्या म्हणजे एका हाती जे आहे ते वसई नायगाव मध्ये त्यांची चर्चा आहे, तो पट्टा त्यांच्या हातात आहे. त्यामुळे कुठेतरी जनतेचा चांगला प्रतिसाद त्यांना आहे, ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत आणि निष्ठावंतांमध्ये देखील त्यांचं नाव येतं. त्यामुळे बहुजन विकास आघाडी महापौर होणार कोण यावर चर्चा सुरू असतानाच ही काही नावं जी आहेत ती असू शकतात असं देखील एक अनालिसिस सांगतो आम्ही. त्याचबरोबर महापौर पदासाठी जर महिला महापौर बसवायच्याच झाल्या त्या देखील कोणत्यातरी दिग्गज किंवा ज्येष्ठ नेत्यांचं देखील नाव समोर येऊ शकतं. परंतु त्यापुरतं आता जे रिझर्वेशन आलेलं आहे ते खुल्या प्रवर्गातलं आलेलं आहे, त्याचबरोबर ते महिलांसाठी राखीव नसल्याने कुठेतरी ह्या दिग्गज नेत्यांची नावं आता समोर येत आहेत. पाहण्यासारखं असेल बहुजन विकास आघाडी यावेळेस कोणाला पुढे करते. कारण गेल्या 2 दिवसांपूर्वीच जे आहे ते बहुजन विकास आघाडीने आपले गटनेता प्रवीण शेट्टी यांना जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर आता स्वीकृत नगरसेवक कोण असतील याची देखील चर्चा रंगू लागलेली आहे. कारण स्वीकृत नगरसेवक यामध्ये जे दिग्गजांचा पराभव झाला वसई विरार महानगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांच्यापैकीच हे स्वीकृत नगरसेवक असू शकतात असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक घेऊन एखादा महापौर बसवला जाईल का यावर देखील चर्चा आहे. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक नाही त्यांच्यातला कोणी नाही तर जे जिंकून आलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी एक होऊ शकतं का, आणि त्यामध्येच अज्जू पाटील यांच्या नावाची चर्चा जोमाने उठत आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल की वसई विरार महापौर पदाची आता आरक्षण सोडत मध्ये जे ओपन कॅटेगरीमध्ये नावं आले, ओपन कॅटेगरीचं रिझर्वेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाची नावं समोर येतात. धन्यवाद.